नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सूक्ष्म व्यायाम। सूक्ष्म व्यायाम हे हलके हळूहळू केले जाणारे छोटे छोटे हालचालींचे व्यायाम आहेत। योगासन एक्सरसाइज करण्याआधी शरीर गरम करण्यासाठी म्हणजे वॉर्म अप साठी किंवा शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहेत। सूक्ष्म व्यायामाचे महत्त्व काय आपण ते बघूया। सर्वप्रथम रक्तभिसरण आपल्या शरीरातील सुधारते, सांधे आणि स्नायूंना लवचिकपणा म्हणजे फ्लेक्सिबिलिटी मिळते, सांध्यातील स्टिफनेसपणा कडकपणा याच्यामुळे कमी होतो, शरीरातील एक एक जॉईंट ऍक्टिव्ह होतात आणि फ्लेक्सिबल होतात, ताण तणाव कमी होऊन मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते। वयोमानानुसार सर्वांना सोपा व्यायाम आहे। उदाहरणार्थ जसे लहान मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर हे सूक्ष्म व्यायाम आपण सहज करू शकतो। चला तर मित्रांनो, आपण आता सूक्ष्म व्यायाम सुरू करूया। नमस्कार, मी किरण पाटील आपल्या सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। सर्वप्रथम आपण बघूया नेक रोटेशन। कुठल्या एका आसनात बसा, सुखासनात। त्याच्यानंतर श्वास सोडत आपली मान खाली न्या, श्वास घेत हळूहळू वरती पहा, पुन्हा श्वास सोडत हळू आपली मान खाली आणा, श्वास घेत हळू मान वरती। नेक रोटेशन। आता श्वास सोडत आपली मान आपल्या उजवीकडे वळवा, आपला खांदा आणि आपली हनुवटी एका सरळ रेषेत येईल याचा प्रयत्न करा। पुन्हा श्वास घेत पूर्वस्थितीत या आणि हळू पुन्हा श्वास सोडत आपल्या डावीकडे आपली मान वळवा, खांदे हनुवटी एका सरळ रेषेत येईल असा प्रयत्न करा। नंतर पुन्हा श्वास घेत हळूहळू आपली मान पूर्ववत। मित्रांनो, तुम्हाला 10 ते 20 वेळा प्रत्येक व्यायामाचा प्रकार करायचा आहे। मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून 2 ते 3 वेळा करून दाखवणार आहे। पुढचा प्रकार, आपली मान हळूहळू श्वास सोडत आपल्या उजव्या खांद्यावर वाकवायची। खांदावरती उचलू नका, फक्त मान शक्य तेवढी खाली जाईल। श्वास घेत हळूहळू मान वरती आणा, पुन्हा हळूहळू श्वास सोडत आपली मान हळूवार डाव्या खांद्यावर वाकवा। मानेला या बाजूला पूर्णपणे ताण जाणवतो। श्वास घेत पुन्हा हळू मान आपल्या पूर्वस्थिती। पुन्हा एकदा करूया। श्वास सोडत आपली मान उजव्या खांद्यावर घेऊन जा, वाकवा अशा पद्धतीने। थोडा थांबा, श्वास सोडत हळू मान पूर्वस्थितीत। पुन्हा श्वास सोडत हळू मान आपली डाव्या खांद्यावर वाकवा, श्वास घेत पुन्हा हळू मान वरती। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सूक्ष्म व्यायाम करायचा असेल तर कुठेही बाहेर जायची तुम्हाला गरज नाही। तुम्ही घरी बसल्या बसल्या किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही आपल्या बेडमध्ये सूक्ष्म व्यायाम करू शकतात आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळतीलच लगेच। आता पुढचा व्यायाम बघणार आहोत बोटांचा। हात दोन्ही समांतर, आपले तळवे जमिनीला खाली समांतर ठेवा। त्याच्यानंतर आपले बोट सरळ करा आणि आपले एक एक बोट सांधे अशा पद्धतीने वाकवा। श्वास घेत बोट वाकवा, न श्वास सोडत बोट सरळ करा। श्वास घेत बोट वाकवा, श्वास घेत पुन्हा बोट सरळ। प्रत्येक क्रिया तुम्हाला 10 ते 20 वेळा करायची आहे। याच्यातला दुसरा प्रकार, अंगठेमध्ये घ्या, अशा पद्धतीने मुठ करा आणि दोन्ही हात एकमेकांना जोडा आणि श्वास घेत बघा अशा पद्धतीने रोटेशन करा मुठेचं। श्वास घेत श्वास सोडत पुढे, हीच क्रिया आता उलट दिशेने। श्वासांच्या सहाय्याने आपल्या मनगटाला छान एक्सरसाइज मिळते। आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत कोपरांसाठी। आपल्या कोपरांसाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे। दोन्ही हात समोर घ्या, त्याच्यानंतर तळवेवरती आकाशाकडे आणि श्वास घेत हात आपले वाकवत आपले बोट आपल्या खांद्यावर ठेवा। श्वास सोडत दोन्ही हात पुढे, दीर्घ श्वास घेत श्वासांच्या सहाय्याने श्वास घेत आपले दोन्ही हात खांद्यावर ठेवा, बोट खांद्याला लावा। श्वास सोडत दोन्ही हात समोर। पुन्हा एकदा करूया। श्वास घेत हात खांद्यावर ठेवा, बोटे खांद्यावर ठेवा, श्वास सोडत पुन्हा हळूहळू हात सरळ। कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही मित्रांनो। आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या बेडमध्ये बसूनच ही एक्सरसाइज करू शकतो। आपला पूर्ण शरीर फ्लेक्सिबल आणि पूर्ण शरीरातील सांध्यांना छानपैकी एक्सरसाइज मिळते। त्याप्रमाणे दोन्ही हात बाजूला घेऊन हीच क्रिया अशा पद्धतीने करायची आपल्याला। श्वास घेत दोन्ही हात
कोपर मध्ये वाकवून बोट खांद्यावर ठेवा. श्वास सोडत हात सरळ. श्वास घेत पुन्हा हळूहळू हात कोपरात वाकवा. श्वास सोडत हात समोर. त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघायचंय शोल्डर रोटेशन. आपल्या खांद्यांसाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि आपले फक्त खांदे कानांच्या दिशेने वरती न्या. असे श्वास घेत वरती न्या. श्वास सोडत खांदे खाली आहे. पुन्हा श्वास घेत वरती. श्वास सोडत खांदे खाली आणा. पुन्हा एकदा करू. श्वास सोडत खांदे वरती. श्वास सोडत खाली. तुम्हाला प्रत्येक प्रकार हा 10 ते 20 वेळा रिपीट करायचा आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला पुन्हा सांगितलं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला 3 ते 5 वेळा मी प्रत्येक प्रकार करून दाखवणार आहे. याच्यातला पुढचा प्रकार आपण बघूया. शोल्डर रोटेशन. आता आपल्याला हात दोन्ही आपले परत गुडघ्यावर ठेवायचे आहेत. खांदे वर, त्याच्यामध्ये पाठीमागे आणि पुढे अशा पद्धतीने गोल रोटेशन फिरवायचं आहे. श्वास घेत वरती आणा. श्वास सोडत खाली. अशा पद्धतीने पूर्ण खांदे गोलाकार फिरवायचे आहेत. वरती पाठीमागे न्या. खाली नंतर पुन्हा समोर. अशा पद्धतीने गोल गोल रोटेशन. आता हीच क्रिया उलट दिशेने. पुन्हा खांदे वरून अशा पद्धतीने उलट दिशेने फिरवा. खांदे वर नेताना पाठीमागे नेताना श्वास घ्या वरीपर्यंत आणि वरून खाली येताना श्वास सोडा. श्वासांच्या साहाय्याने एक्सरसाइज केली तर त्याचा अजून तुम्हाला फायदा होतो. याच्या पुढचे एक्सरसाइज शोल्डर रोटेशन. आपले दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवा. कोपर आपले समोर जोडा आणि कोपर एक दीर्घ श्वास घेत अशा पद्धतीने गोलाकार फिरवा. समोर आल्यानंतर श्वास घ्या. पाठीमागून येताना श्वास सोडा. गोलाकार खांदे फिरवायचे आहेत. वरती गेल्यानंतर आपले हाताचे दंड आपल्या कानाला स्पर्श होतील. अशा पद्धतीने पुढे आल्यानंतर आपले कोपर एकमेकांना टेकले जातील. आता हीच क्रिया उलट दिशेने. पुन्हा आपले कोपर समोर ठेवा आणि आता मागे. श्वास घेत मागून पूर्ण. पुढे येताना कोपर एकमेकांना स्पर्श केले पाहिजे. अशा पद्धतीने गोलाकार खांदे फिरवायचे. खांद्यांमध्ये स्टिफनेस पण असतो तो याच्याने हळूहळू दूर होतो आणि आपले खांदे मुव्हेबल होतात. ही क्रिया तुम्ही पुन्हा 10 ते 20 वेळा करू शकतात. याचा पुढचा एक्सरसाइज आहे. दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्या. उजव्या हाताचा मनगट डाव्या हाताने पकडा आणि थोडा ओढा डावीकडे. डोक्याच्या मागे हात. कोपर आकाशाच्या दिशेने असेल. थोडा थांबा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. आपल्या उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडा आणि हात हळूहळू उजवीकडे ओढा. कोपर बघा डोक्यावर एकदम सरळ दिशेने वरती आहे. काउंटिंग करा. 1 2 3 4 5. श्वास सोडत पुन्हा तीच क्रिया. आपला उजवा हात डावीकडे ओढा डाव्या हाताने. हीच क्रिया पुन्हा विरुद्ध दिशेने करा. नंतर रिलॅक्स. खांद्यांसाठी एक छान एक्सरसाइज होती. आपल्याला बघायचं आता ट्विस्टिंग. आपल्या डावीकडे आणि आपल्या उजवीकडे वळणे. आता आपला डावा हात पाठीमागे न्या. शक्य असेल तेवढा पाठीमागे आणि उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि मागे वाका. श्वास सोडत थोडा थांबा. काउंटिंग करा. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास घेत पूर्वस्थितीत या. आता उजवा हात मागे जाऊ द्या आणि डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा आणि जेवढं शक्य असेल तेवढं मागे वाका. पूर्ण शरीर वळवा. श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत या. हीच क्रिया पुन्हा एकदा आपण करू. साइड ट्विस्टिंग. श्वास घेत पूर्ववत. पुन्हा श्वास सोडत विरुद्ध दिशेला. हळू श्वास घेत जागा. बघा ह्या बाजूची पूर्ण स्नायू मोकळे होतात.
आता आपल्याला बघायचंय साइड बेंडिंग. आपल्याला आता डाव्या बाजूला वाकायचंय, म्हणून डाव्या बाजूचा हात कोपरापासून अशा पद्धतीने खाली ठेवा आणि उजवा हात वर घेऊन जेवढं शक्य असेल तेवढं खाली वाकण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वरती या, श्वास सोडत उजवीकडे वाका. श्वास घेत पुन्हा वरती या. आता डावीकडे डावा हात मांडीजवळ ठेवा, उजवा हात वरती आणा. श्वास सोडत हळूहळू जेवढं शक्य असेल तेवढं वाका. श्वास घेत पुन्हा वरती या मित्रांनो. पुन्हा हीच क्रिया आपण उजव्या बाजूला करू. उजवा हात उपरपर्यंत आपल्या उजव्या मांडीजवळ ठेवा, डावा हात वरती न्या आणि उजव्या बाजूला वाका. श्वास सोडत पुन्हा हळूहळू जागेवर. बघा मित्रांनो, आज आपण सूक्ष्म व्यायाम एक्सरसाइज, हेवी एक्सरसाइज किंवा योगासन करण्यासाठी आपल्या शरीराला वॉर्मअप देण्यासाठी सूक्ष्म व्यायाम कशा पद्धतीने फायदेशीर आहेत आणि आपण ते सूक्ष्म व्यायाम आपण केले. तर मित्रांनो, रोज याचा सराव करा आणि असेच आम्ही तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आमचा व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत एक्सरसाइज करा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.